खतरनाक वातावरण झालं बघा, सगळं हिरवळ हिरवळ. शपथ तिकडून पाऊस आला यार मागून. रेनकोट घेतलाय बघा, रेनकोट इथं मागं लावलाय. 800 रुपयाला हेड रेनकोट पडला, 800 रुपयाला. काय केवढा पाऊस आलाय. बस बघा कशी तुर्की तुर्की चालली आहे यार. हे आहे आपला महाराष्ट्र, आपला पुणे जिल्हा. आलोय मोशीचा टोल नाका, मोशीमध्ये एंटर करतोय. काय मोशी कट मारून जातो का रे? हा गाडी चालवत येते का तुला? हेल्मेट कुठे आहे तुझं? ओके 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 ओके. तर मित्रांनो पुन्हा एकदा निघालोय पुण्याच्या दिशेने, कारण की आपल्याला ऑफिस वगैरे आहे. त्यामुळे आता सुट्टी संपली, वीकेंड संपलाय. आज मंडे आहे. सकाळी वाजले 10. इथं दिसतंय दिसत असेल की नाही काय माहिती, दिसतंय इथं 10 वाजलेत. 10 वाजून 11 मिनटं झालेत आणि मी निघालो पुण्याला. मला ऑफिस आहे 5 वाजता. सो फार सो गुड. घरून निघालोय आता. ह्या गावचा रस्ता आपला. गावाला काही 2 दिवस आलो ना, एकदम भारी वाटतं. एकदम असं वाटतं चायला 5-6 दिवस थांबलोय. काय 2 दिवसात असं वाटतं 5-6 दिवस थांबलोय. आलो मस्त की मित्रांसोबत फिरलो थोडंसं आणि आता रिटर्न परत एकदा. आता पुन्हा एकदा त्या सिमेंटच्या जंगलामध्ये जायचं आहे. आता एवढा आता याचा डोक्याला ताप असा आहे की ट्रॅफिक लागणार मला, जबरदस्त ट्रॅफिक लागणार आहे मला सिटीमध्ये गेलो. आणि हां महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे रेनकोट नाही. मग मला असं वाटतंय की नारंगावमध्ये जाऊन एक रेनकोट घ्यायला पाहिजे, कारण की रेनकोट जर नसेल तर वाट लागेल माझी. कारण की पावसाचं एकदम खतरनाक वातावरण झालं बघा, सगळं हिरवळ हिरवळ. शपथ तिकडून पाऊस आला यार मागून. खतरनाक पावसाचं वातावरण आहे इथं. मग ही रेनकोट घ्यायलाच पाहिजे मला. नारंगावला थांबवून मला रेनकोट घ्यावाच लागेल म्हणजे. आणि या रायडिंग जॅकेटवर बसला पाहिजे असा रेनकोट घ्यायचा आहे मला. या रायडिंग जॅकेटवर बसला पाहिजे, कारण की चेन निघाली, चेन लावली. हे नवीन आहे या रायडिंग जॅकेट आणि मला खराब करायची इच्छा बिलकुल पण नाही आहे. सो ठीक आहे, बघू नारंगावमध्ये पोहोचतो डायरेक्ट आणि तिथं बघतो आहे की नाही. घेतल्यावर बघू. आता पाऊस येतोय म्हणून गाडी इथं उभी केली रस्त्यावरच. इथे एक शेड आहे, शेडमध्ये उभं राहिलं इथं गाई वगैरे रोडच्या साईडला. बघूया हा पाऊस किती वेळ थांबतोय. 10:15 झाले आता, बघू किती वेळ लागतोय. ठीक आहे. पावसातून निघालो कारण भिजत आलं, कारण की ऑलमोस्ट सगळं भिजलंच होतं. तसं म्हटलं ओझरला बघितलं, ओझरला रेनकोट नव्हता, म्हणजे मला पाहिजे तसा नाही भेटला. मग म्हटलं आता नारंगावला भेटेल. आणि इकडं जरा पाऊस नाही, इथं पाऊसच नाही. उगाच थांबलो असं वाटतं. इकडं आपली ही ओझरची नदी, कुकडी नदी फुल पाण्याने भरलेली एकदम. व्ह्यू इकडं पाऊस नाही आहे, म्हणजे कमी आहे पाऊस. हे बघ इथं असं जरा चालू होईल मागं. म्हणजे मला काय वाटत होतं माहिती का, इकडं खूप पाऊस आहे, इकडं पाऊसच नाही. थांबायलाच नव्हतं पाहिजे, मी सुसाट निघायला पाहिजे. आता मी काय करतो, मी आता जरा गाडी खेचतो जरा वेळ आणि नारंगावला पोहोचतो. नारंगावला रेनकोट येतो. काय होतं हायवेला जर पाऊस झाला असेल ना, अख्खं गाळाने भरून जाईल मी. जर रेनकोट नाही घेतला ना, सगळं शिंतोडे उडतील त्या गाड्यांचे, ट्रक बिकचे आणि अख्खा घालून. आणि रायडिंग जॅकेट मला भिजलेलं ठीक आहे, आता भिजलंच आहे, बट खराब झालेलं नाही पसंत पडणार आहे. खराब झालेलं मला आपल्याला नाही चालायचं. गाळाने जर धरलं हे जॅकेट, ज्या आईला साफ करायला तर लय वेळ लागेल मला, त्यापेक्षा नकोच. ओके रेनकोट घेतला आहे. रेनकोट इथं मागं लावला आहे, नारंगावमधून घेतला आहे. बॉसचा एक रेनकोट घेतला. मला निऑन कलरचा रेनकोट घ्यायचा होता, बट तो नाही भेटला. जो भेटला तो घेतला डिस्काउंटमध्ये, 20% डिस्काउंट. हे दुकान आहे, हे दुकान जे आहे रामकृष्ण हरी. मला त्यांनी रेनकोट एकदम चीपमध्ये रेनकोट दिला आहे, म्हणजे पैशांनी बोलतो. महाग होता. इथंच नारंगावचं स्टँड आहे, त्याच्या अलीकडंच आहे लेफ्ट साईडला, नाशिक साईडने येतं नाही. रामकृष्ण हरी नावाचं.
800 रुपयाला रेनकोट पडला. 800 रुपयाला रेनकोट आणि पॅन्ट हे दोन्ही पण घेतला. आणि हाच रेनकोट जर मी पुण्यात घेतला असता तर मला 1000-1500 रुपये द्यावेच लागले असते, कारण की पुण्यामध्ये अजिबात कमी करत नाही. म्हणून म्हटलं इकडं गावालाच रेनकोट घेतलेला बरा. जाऊ दे पैसे एकदाचे, काय व्हायचे ते होऊ दे. मस्त रेनकोट भेटलाय. जरा हे नारायणगाव मधून, नारायणगाव काय छोटंच आहे आपलं, नारायणगाव बाहेर पडायला म्हणजे मी म्हणत होतो नारायणगाव मधून बाहेर पडतो. आता फटाफट हायवेला लागतो. ठीक आहे, आणि थोडंसं अंतर कव्हर करतो, कारण की वेळ खूप झालाय. वाजलेत आता 11:07 आणि मला 2च्या आतमध्ये पुण्याला पोहोचायचं आहे, कारण की मला ऑफिस आहे आणि ऑफिसची कॅब येते 3-3:15ला मला ऑफिसची कॅब न्यायला येत. मग त्याच्या आधी मला रूमवर जाऊन थोडंसं फ्रेश बिश होऊन थोडासा आराम करून मग निघायचं, कारण की थोडं मी आराम जर नाही केला ना तर मला ऑफिसमध्ये काम नाही होणार, माझं नुसती झोप येईल. हायवेला लागून झालंय थोडा 15-20 मिनिटं. बरंचसं अंतर पण कव्हर केलंय. आणि एवढा जास्त विंड ब्लास्ट आहे ना, काय माहिती तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही येतोय. खूप जास्त विंड ब्लास्ट आहे, खूप. मी 70नीच चाललोय यार, 70नी, पण असं वाटतं मी 100-120 चाललोय. एवढा खतरनाक विंड ब्लास्ट आहे. आणि समोरूनच वारं येते, डायरेक्ट समोरून वारं येतं. त्या परवा पण येताना असंच वारं होतं आणि आत्ता पण येताना असंच वारं आहे. आणि पुढं ना मला पाऊस दिसतोय, खतरनाक मला पाऊस दिसतोय. बघू आता काय होतंय काय नाही. आणि मला तिकडं पाऊस दिसतोय, खतरनाक पाऊस. आता टेन्शन नाही भाई, मी आता थांबून भाई रेनकोट घालणार, खर्च केलाय मजबूत. ऐकतो काय कोणाला? इकडं तर पावसाचा थेंब नाही, पण पुढं पाऊस चाललेला दिसतोय मला. सो थोड्या वेळाने थांबून मला रेनकोट घालावंच लागेल. आय थिंक सो पाऊस आहे. सो कुठंतरी थांबेल मी. आता हे पेट्रोल पंपावर थांबतो, रेनकोट घालतो, नॉन स्टॉप निघतो भाई. ठीक आहे, ओके. तर मी रेनकोट घातलाय नवीनवाला. नवीनवाला रेनकोट आता दिसतोय की नाही काय माहिती. तर ग्लव्स काढून ठेवले, कारण ग्लव्स भिजले तर हात असे ओलेच राहतील. त्यापेक्षा म्हणलं ग्लव्स काढूनच ठेवतो. आणि आता निघतोय सुसाट. ठीक आहे, चला. काय केवढा पाऊस आलाय, खतरनाक पाऊस आलाय, खतरनाक. आणि पुढं वाढतच चाललाय पाऊस. बरं झालं मी रेनकोट घेतला आणि टाकला पण, आता घातला पण रेनकोट. बरं झालं बाबा, नाहीतर वाट लागली असती. खतरनाक पाऊस आहे बाप. अरे बाप, मला पुढचं काहीच दिसत नाही, लिटरली काही दिसत नाही मला. म्हणजे एकतर वायझर हा आपला टिंटेड वायझर आहे हेल्मेटचा, आणि त्यात काही तर दिसत नाही, त्याच्यामुळं अंधार पण झालेला आहे जरासा. हे बघा स्पीड कॅमेरा, व्हायला स्पीड कॅमेरा लावलाय यांनी. आणि बरं मी स्पीड कमी केलेली आहे. पोलीस काका आहेत बाबा, हळू चालवा गाडी. आणि हा बरं झालं आठवलंय स्पीड कॅमेरावरून. तुम्ही जर या रोडला येत असाल ना, पुणे नाशिक रोडला, या चाकण नारायणगाव मार्गे, तर सांभाळून चालवर का गाड्या. स्पीडनी, रस्ता खूप सुसाट आहे, स्पीडनी पळवशाल तुम्ही. पण हे स्पीड कॅमेरा लावलेला असतं, तुम्हाला कळणार पण नाही स्पीड कॅमेरा कुठं लावलाय. डायरेक्ट पावती 2000 रुपयाची. थांबवणार पण नाही तुम्हाला, डायरेक्ट घरी पावती. मग थोडंसं 80च्या लिमिटमध्येच गाडी चालवा, कारण की असतात इथं आजूबाजूला. आणि सकाळच्या टायमिंगला तर असतंच असतं. आता तर 11:15 झालेत, सकाळचं टायमिंग म्हणायचं हा जरा. हां, इथं जरा कमी वाटतोय पाऊस. इट्स ओके. गाड्यांचा असा उडतोय गाळ. आणि गोप्रोला पूर्ण हे केलेलं आहे मी. भारी विषय राहू गोप्रोचा. वॉटरप्रूफिंग करून टाकलं याला, ब्लू टॅग वगैरे लावून सगळं. माईकला पण पुढंच पाणी नाही गेलं पाहिजे. आणि आता बघू घरी गेलो काय होतंय, पाणी जाते नाही जाते.
नाही गेलं तर चांगलंच आहे, गेलं तर मग बघूयात काय होतंय काय नाही. मला नाही वाटत काय प्रॉब्लेम होईल म्हणून. सगळं अरे खूप वर्षांची R&D केली ना तुमच्या भावाने. उगच नाही मोठं ब्लॉगिंग बनायचं स्वप्न बघितलं. सगळ्या ब्लॉगरला अख्खा पार 7-12 उतारा पाठ झाला असेल त्यांचा. मला त्यांचा एवढा अभ्यास केलाय मी मोठं ब्लॉगिंगचा. आता आपली बारी. गेला इथं पाऊस गेला राव, बरं झालं पाऊस गेला इथं. पण वारं एवढी हवा सुटली आहे बास रे बास. त्या ट्रकच्या बाजूला थांबू का जरा, म्हणजे मला वारं लागणार नाही. नाही रे, उलट जास्त लागते. हैला ओ बाबा, लेच पाऊस लेच वारं लागतंय. एव्हा गाडी फेकते साईडला. बेकार आहे जास्त. किती विंड ब्लास्ट आहे. 4 व्हीलरमध्ये काही जाणवतच नाही, लिटरली काही जाणवत नाही फोर व्हीलरमध्ये. मला याला ओव्हरटेक करायचा आहे दादा, ओव्हरटेक करू दे. हो इथं ऊन आलं रे, ऊन आलं. वा मध्येच ऊन आलं बाई. हा दाटले पंखरे, काय मी बोलतोय मलाच माहिती नाही, काय मी मानस डाबा. बॅग आहे हो दादा मागे. हात करताय, रिक्षाला करताय का? ठीक आहे ठीक आहे, मागे रिक्षा होती ना त्याच्यामुळे. नाही रिक्षावाला थांबला नाही यार, म्हणजे मला हात केलं पण माझ्याकडे बॅग आहे. मी दादा मी तुम्हाला कसं नेऊ. बस बघा कशी आईला. या बसमध्ये का आहे का नाही, तिरकी तिरकी चालली आहे यार. कालिका स्टील भाई, माग ॲडव्हर्टाईज पण कसली दिली, कालिका स्टील. पार एकदम त्या बसचं बघा जरा जवळच्या आईला. नंबर प्लेट नवीन आहे, फक्त नंबर प्लेट नवीन आहे आणि ते ॲडव्हर्टाईजचं पोस्टर नवीन आहे. बस बघा ना, पार पत्रा बित्रा सडलाय विडलाय फाटलाय इकडून तिकडून. भाई दिस इज टू म्हणजे रिस्की यार. बसवाल्यांनी यार थोडी काळजी घ्या. एस.टी. महामंडळ. हा काय वातावरण आहे यार इकडे. हा काय वातावरण आहे, काय वातावरण आहे यार. वा 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 वा, खूप छान, खूप छान वातावरण, मस्त. भोसरी 35, पुणे 51. हे आहे आपला महाराष्ट्र, आपला पुणे जिल्हा. ब्रो पुणे जिल्हा बोलते. नाइस ब्रो नाइस. हा फोटोशूट करतायत अरे पोरं, ते पण कॉन्टिनेंटल GT 650 वर. अरे पुढे कसला भारी व्ह्यू आहे, अजून तिथं जायला पाहिजे, तिथं शूट करायला पाहिजे. इथं काय आहे, कसा आहे व्ह्यू. आणि हे मी गेले कित्येक वर्ष बघतोय, तरी पण कधीच बोर होत नाही. हा इथं वरती जाता येतं बरं का. खूप छान व्ह्यू आहे, खूप छान व्ह्यू. आणि इथं वरती जाता येतं, इथून अशी गाडी घेऊन फार 4 व्हीलर पण जाते वरपर्यंत. मी कधी गेलो नाही, अरे काही नेहमी जातो तेव्हा टाईमच नसतो यार, घाईतच जावं लागतंय. जेव्हा टाईम असेल ना तेव्हा जाईल.
तर तुम्हाला अपडेट देण्यासाठी एक आता आलो आहे मोशीचा टोल नाका. मोशीमध्ये एंटर करतोय. आहे मोशीचा टोल नाका. जस्ट आलो आहे आणि आय थिंक इथं मित्र पण राहतो. एक मिनिट मी जरा त्याला फोन करतो. त्याला आपला मित्र आहे इथं तर त्याला फोन करायला काय प्रॉब्लेम नाही. जरा फोन करतो. ठीक आहे, थोडं 5 मिनटात भेटतो. बॅटरी अर्धी आहे भाई. हाय बॅटरी आहे. इथं थांबलो आहे मोशीला. 12 वाजून 34 मिनटं झाले. म्हणजे पटकन आलो आहे मी. ॲक्च्युली 10 वाजता निघून 10, 11, 12, 2.5 तास झाले भाई. लवकर कसलं. इथं मित्र येतो. एक मित्राची वाट बघायला थांबलो आहे. इथं कुठंतरी राहतो. येतो गोवर्धन आपला मित्र. ठीक आहे. गोवर्धन आला. ब्लॉग मोठं ब्लॉग बोलते ब्रो. मोठं ब्लॉग. हेल्मेट कुठे रे? हा कट मारून जातो का रे? हा गाडी चालवत येते का तुला? हेल्मेट कुठे आहे तुझं? आता एक जण भेटला होता बाईकवर. जस्ट त्याने माझा सेटअप बिटअप बघितला. $225. हे आपले मित्र असेच आम्हाला चालता एक रायडर भेटला. त्याला रायडिंगचं सेटअप बघून असं एकदम बरं वाटलं. म्हणलं चल सोबत. म्हणलं मी पण राईडला जातो. राईडला येशील काय सोबत? त्याच्याकडं पण पल्सर आहे. किती सीसी आहे ती? 400 आहे ना? हां, NS 400. भारी आहे गाडी. अरे ब्रिज आपला ब्रिज बाई बे. भाई मुलं एक्साइटेड आहे. मित्र आहे एक्साइटेड एकदम. NS 400 कशी आहे? आपल्याला गाडी आवडते. ओके चलो भेटूयात पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. नव्या ब्लॉगमध्ये, नव्या मोठ्या ब्लॉगमध्ये. आणि असेच आता मोठं ब्लॉग चालू ठेवील. माझी म्हणजे आता मी काय कधी प्रॉमिस काय करणार नाही. कारण की प्रॉमिस केलं तर आपण काय करत नाही. मित्रांनो, तर भेटूया पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत तुमचा निरोप घेतो मी आजच्या ब्लॉगमधून. सो चलो बाय बाय.